कशी घेऊ अटकेची कारवाई झाली अटकेची कारवाई झाली हे मला माहिती नाही। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लॉकर आहे, ते लॉकर त्यांना पाहायचं असेल मला सांगितलं, म्हणून लॉकरकडे मला बँकेकडे चाललेला आहे, एवढं मला माहिती। अजून अटक केली नाही केली आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये नेत नाहीयेत का त्यांनी आज रोजी मला सांगितलेलं त्यांनी आपल्याला बँकेमध्ये जाऊन लॉकर आपल्याला लॉकर पाहणी करायची आहे, एवढा विषय। आणि यापुढे जर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं तरी आपली फसवणूक सचिन इकडे इकडे सचिन बाहेर का ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सांगितलेले आहे की त्यांच्या लॉकरबाबत एसीबी पथकाला चौकशी करायची आहे। बेनामी संपत्तीबाबत एसीबीकडून गेल्या काही तासांपासून त्यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। 3.5 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई करण्यात आली। त्यांच्या संपत्तीमध्ये 118% जास्त रक्कम असल्याची तक्रार आहे। त्यांच्या मुलावर आणि बायकोवर देखील पत्नीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि राजन साळवींच्या निवासस्थानाबाहेर चित्र आहे, त्यांचे अनेक समर्थक इथं आलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस त्यांना घेऊन जात आहेत, मात्र राजन साळवींचे अनेक समर्थक तिथे एकवटलेले आहेत आणि राजन साळवींच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ते घोषणा देत आहेत। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 3.5 कोटी रुपयांच्या तक्रारीवरून ही कारवाई केलेली आहे। साळवी यांच्या मुलावर आणि पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी मोरे आपल्यासोबत आहेत। आपण बघतो राजन साळवींच्या निवासस्थानाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। आता पुढची काय कारवाई असू शकते? कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी आता कार्यकर्ते जे आहेत ते देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहतोय की राजन साळवी जे आहेत ते आता बँकेचं लॉकर जे आहे ते दाखवण्यासाठी निघालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत त्या आता त्यांच्यासोबत जात आहेत। आपण पाहू शकतो अधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत आणि राजन साळवी देखील आता निघालेले आहेत। त्यांच्या बँकेचं लॉकर जे आहे आता ते त्यांना दाखवणार आहेत। गिरीश यांच्या लॉकरची तपासणी करायची आहे असं पोलिसांनी सांगितलेलं काही वेळापूर्वी राजन साळवी बोलले, तर पोलीस त्यांना घेऊन जात आहेत। दरम्यान राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल आहे। आपण मोठ्या संख्येने साळवींचे समर्थक त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत, त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत आणि आपण सगळ्या पुढच्या कारवाईला सामोरं जायला तयार आहोत, मात्र आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही असा निर्धार देखील साळवींनी व्यक्त केलाय। पुढे आपण बघतोय की साळवींची पत्नी आणि त्यांच्या मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आता लॉकरची तपासणी करण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन जात आहेत, मात्र त्यांची पत्नी आणि मुलगा हे कुठे आहेत? पाहिलं की आता राजन साळवी जे आहे त्यांच्या घरातून बाहेर निघालेले आहेत, त्यांच्यासोबत समर्थक देखील आहे, मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी नाहीये, मुलाला चौकशीसाठी नेलेला आहे। मात्र आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आता साळवी जे आहेत घरातून बाहेर निघालेले आहेत, त्यांच्यासोबत समर्थक आहेत आणि आता ते लॉकर जे आहे बँकेचं ते पोलिसांना दाखवणार आहे।